नमस्कार मंडळी, तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या चौपट फुलणाऱ्या पांढऱ्या शुभ्र आज आपण बघणार आहोत। त्यासाठी काय करायचं, एक दिवस आणि एक रात्र तांदूळ भिजत घालायचे, 4-5 पाण्याने स्वच्छ धुवायचे, म्हणजे पांढरे शुभ्र होतात। आणि भिजल्यानंतर मस्त निथळून घ्यायचे, निथळ्यावर सुकत घालायचे। तुम्ही कोवळ्या उन्हात किंवा पंख्याखाली 5-6 तास सुकत घालू शकता। गिरणीवर दळून आणायचे आणि चाळणीने गाळून घ्यायचे। आता इथे आपण एक पातेलेभर पीठ घेतले, वजनी म्हणा अर्धा किलो आहे। पीठ आणि पाणी मोजून घेणार आहोत, म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण होईल। त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालायचं। पहिले एक पातेलेभर पाणी घातले आणि दुसरं अर्ध घालून असं मस्त बॅटर तयार करायचं। शक्यतो अर्धा पातेल्याला थोडं कमीच घाला, कारण मिश्रण पातळ झाल्यानंतर पापड व्यवस्थित होत नाही। घट्ट झालं तर नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित करता येईल। त्यासाठी इथे एक टोपली घेतली, 2 ताटं, 1 रुमाल आणि लांब सुई पाहिजे। हे सर्व गोष्टी आपल्याला पापडासाठी आवश्यक आहे। पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर एका ताटावर असं थोडंसं चमचाभर पीठ घ्यायचं। तुम्हाला छोटा मोठा पापड करायचा आहे त्यानुसार पीठ घ्यायचं। हातावर दाखवले त्याप्रमाणे गोल पापड करून घ्यायचा आणि 1-2 मिनटं पातेल्यावर ठेवायचं आणि मस्त वाफ घ्यायची। नंतर डायरेक्ट गार पाण्यामध्ये घालायचं आणि दाखवल्याप्रमाणे सुईने व्यवस्थित काढून घ्यायचं। सुई पापडात घुसली नाही पाहिजे, नाहीतर पापड तुटू शकतो। अशाप्रमाणे एक झाला का एक खालचा थंड होऊन काढेपर्यंत पातेल्यावर दुसरा पापड तयार होतो। बघा मस्त असा पातळसर आपला पापड होतो। त्यानंतर ताट स्वच्छ धुवून घ्यायचं, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि नंतर दुसरा पापड त्यावर करायचा। अशा प्रकारे टोपलीवर पापड करून घ्यायचे, नंतर उन्हात नेऊन सुकत घालायचे। सुकल्यानंतर बघा मस्त असा पांढरा शुभ्र चौपट फुलणारा पापड आपला एकदम खुसखुशीत तयार होतो। हा पापड खायला सुद्धा खूप छान लागतो आणि चौपट फुलतो। डिटेल रेसिपी यूट्यूबवर अपलोड आहे, तुम्ही बघू शकता।